तर जाऊया पुढील सामन्याच्या दिशेनं. अतिशय महत्त्वाची ही देखील मॅच असणार आहे. दोन चांगल्या टीम्स एकमेकांच्या विरोधात. सावराई स्पोर्ट्स एलकुंदे विरुद्ध प्रिन्स 11 पिसे. एलकुंदे संघानं टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या निर्णयाबद्दल भरपूर चर्चा देखील सध्या या ठिकाणी सुरू आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. सामन्याला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होतोय. ज्ञानेश्वर आणि अक्षय ही सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. जयसावराई एलकुंदे टीमच्या माध्यमातून आणि पहिलं षटक टाकण्याच्या तयारीत आहे विनय. प्रिन्स 11 पीसी देखील एक चांगला संघ आहे. काही अनुभवी खेळाडू आहेत. चंदू आणि विजय यांसारखे तर बरेचसे युवा खेळाडू या टीममध्ये आहेत. पहिला बॉल फेस करतोय फलंदाज ज्ञानेश्वर. लोअर फुल टॉस ऑन साईडला तडकावलाय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. खूप काही घडलंय. पहिल्याच बॉलवर मात्र फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. बेल देखील खाली पाडली होती गोलंदाजाने, परंतु फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. पहिल्या बॉलवर एक रिस्की सिंगल. खातं उघडलेलं आहे बॅट्समन ज्ञानेश्वरनं. एलकुंदे टीमनं खूप छान कामगिरी केली होती. सेमीफायनल पर्यंतचा त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. ओ सुरेख शॉट. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे बबल्या. काय सिलेक्शन आहे, काय कलेक्शन आहे. खरोखरच खूपच मोठी उपलब्धी मात्र ठिकाणी साकार करतोय आपल्या करिअरसाठी. आणि नक्कीच ते मात्र फटका पाहिला तर अतिशय जबरदस्त कॉन्फिडन्स फटका होता. नक्कीच ज्यावेळी कंडिशन झालं नक्कीच स्वतःवर पूर्णपणे विश्वास होतो की नक्कीच चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे जाईल. आणि अक्षयने मात्र आपलं स्वतःचं अकाउंट इथे मात्र षटकाराने ओपन करतोय. खूपच सुंदर फटका. एक दिलखेचक ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. हवेतून खेळला होता. मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, परंतु सीमारेषा देखील क्लिअर केली आहे. 6 धावा मिळाल्या बॅट्समन अक्षयला. चांगली सुरुवात करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ऑन साईडला तडकावले. डीप मिड विकेटला मिसफील्ड होते आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मिळतोय चौकार. मित्रांनो, सायंकाळच्या सत्रामध्ये इथे सुद्धा जल्लोष पाहायला मिळेल. कारण आज मुख्य आयोजक आपण जर पाहिले तर गणेश बजागे यांचे सुपुत्र अर्थात प्रसाद गणेश बजागे यांचा वाढदिवस आहे. तर नक्की त्यांच्या मुलास आपण नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण डीपमध्ये. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जोरदार अपील लेग बिफोरच्या रूपाने, परंतु नक्कीच पंचांनी अपील फेटाळली. कुठेतरी डाबीष्टी सोडून मात्र नक्कीच चेंडू निघून जातो. तर नक्कीच तेच आम्हाला पंच सांगतं त्या ठिकाणी. दरम्यान व्यासपीठावर किरवली संघाचे माजी क्रिकेटपटू मिस्टर गणेश भंडारी यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. लेग बायचा इशारा केलाय पंचांनी आणि एक चांगला निर्णय मी म्हणेन पंच शकील कोटी यांचा. कारण फलंदाज उजव्या यष्टीच्या थोडे बाहेर आले होते खेळण्यासाठी आणि त्यामुळेच इम्पॅक्ट देखील जो होता जेव्हा चेंडू पायावर लागला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. 12 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. यावेळेस इम्प्रोवाइज पद्धतीने चेंडू हुक केलाय. चांगला फटका आहे. चेंडू वेकेंट एरियामधून निघून जातोय लॉंग लेग क्षेत्रातून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. नक्कीच पूर्णपणे जागा बनवली या ठिकाणी हा स्ट्रोक केल्यासाठी. आणि नक्कीच जबरदस्त फटका सुद्धा आपण पाहिला. खूपच छान फटकेबाजी अक्षय आपल्या संघासाठी मात्र ठिकाणी सादर झाले. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. अक्षय खेळतोय 2 चेंडूवर सामोरे गेला 10 धावांवर खेळतोय. आणि सांघिक दसवंकी आपण जर पाहिले तर बिनबाद 16 धावा. इथे मात्र हलक्यामध्ये चेंडूला पुश करतोय. पुश कर खुश राहू, कारण सुरुवात चांगली झाली आहे. आणि कुठेतरी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारे सेन्सिबल क्रिकेट या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. या फलंदाजी का स्वीकारली अजय नाणेफेकीचा कॉल प्रतो करून त्याचं जागतं उदाहरण आपल्याला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतोय. 17 धावा या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी जोडल्या आहेत. निश्चितच कॅप्टनने देखील मानस व्यक्त केला होता टॉसमध्ये की आम्ही एक चांगला स्कोर उभा करणार आणि समोरच्या संघावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फलंदाज यशस्वी ठरलेत. अजूनही 4 षटकांचा खेळ इनिंग्समध्ये व्हायचा आहे. 17 धावा. खूपच दमदार सुरुवात आहे जे सावराई एलकुंदे टीमसाठी. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल प्रिन्स 11 पीसी संघाला.
पी सी संघाचा देखील एक काळ राहिलेला आहे. त्यांचा दबदबा होता या ग्राउंडवर विशेषतः साधारणतः आपण 15 वर्ष मागे गेलो तर खूपच जबरदस्त परफॉर्मन्स पी सी संघानं नेहमीच केला होता. तो काळ होता 2000 ते 2005चा. ते 5-6 वर्ष मी पाहिलं या ठिकाणी एकतर धामणगाव संघ चांगली कामगिरी करायचा, नाहीतर पी सी संघ किंवा जानवळ संघ या 3 संघांची कामगिरी उत्कृष्ट पाहायला मिळायची नेहमीच. हो, नक्कीच. आणि धामणगाव संघाचा तो अजय ते उल्लेख केलाच नाही की ते संघ नेहमीच ढोलताशाच्या संगतीनेच मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचे, कारण त्यांच्यावर खेळाडूंवर फार कॉन्फिडन्स ते असायचे. नितीन असेल, निलेश असेल, ही जोडी काहीच फलंदाजी करायची आपल्या संघासाठी. आणि अजून ते दोघे खेळतायत सिटी क्रिकेटमध्ये. ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला निलेश पाहायला मिळत असतो, परंतु नितीन देखील अजूनही सिटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसत असतो. बऱ्याचदा ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्याला आपण पाहिलेलं आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. परंतु ह्या दोन्ही टीम्सचा जर आपण विचार केला, एलकुंदे आणि पिसे दोन्ही संघांमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. यावेळेस मयूरचा पहिला बॉल बॉलरच्या डोक्यावरून सुरेख लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन्स. नक्कीच आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात सुरक्षित जागा म्हटली तर गोलंदाजी पाठीमागे, कारण आपण जर लॉंग ऑन जर पाहिलं तर पूर्णपणे वाईट उभा आहे. आणि लॉंग ऑफचा खेळाडू जर पाहिलं तर सुद्धा पाहिलं तर नक्कीच खूपच वाईट उभा होता. आणि नक्कीच या दोघांच्या मधून फटका काढला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी जुनी एक दर्शनीय फटका पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त फटका आकाशवाणी षटकार. थँक्यू. आकाशवाणी षटकार, दूरदर्शन षटकार. खरं तर आकाशवाणीवर भरपूर रेडिओ कॉमेंट्री मी ऐकली आणि ती कॉमेंट्री ऐकूनच कुठेतरी या क्षेत्रामध्ये मी देखील वळलो. विशेषतः विनीत गर्ग, ऑल इंडिया रेडिओचे महानतम असे हिंदी कॉमेंटेटर, ज्यांना ऐकून सुरुवातीला मी हिंदी कॉमेंट्री सुरू केली आपल्या विभागामध्ये. आणि त्यानंतर खरं तर मातृभाषा मराठी आहे, परंतु मराठीमध्ये मी नंतर समालोचन करायला लागलो. एक वेगळीच मजा प्रत्येक भाषेमध्ये कॉमेंट्री करण्याची. चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका, शॉर्ट कव्हरमध्ये सहज सोपा झेल, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय एलकुंदे टीमला. पंडारी शेट पडके बिगरवाला, पिल्लदड चकडेवाला, पंडारी शेट पडके बिगर. असं वाटलं तर नक्कीच ज्ञानेश्वर एका मोठी इनिंग साकारली, परंतु नक्कीच एक चुकीचा शॉट पहिला मिस टाईम फटका झाला. आणि करू पॉईंट दिशेने मात्र कोणत्या प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही. सहजसोबत झेल आणि लागणारा पहिला झटका एलकुंदे संघाला पाहायला मिळतो. या 16 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र 1 डाऊन होती नवीन फलंदाज विजय वाकडे. एक अष्टपैलू होणार खेळाडू आहे. अनेक वर्षापासून पाहतो की मागील 2-3 वर्षापासून पाहतो की सिटी क्रिकेटसाठी सुद्धा चांगला योगदान देतोय. परंतु पाहूया आता मात्र आपल्या गावच्या संघासाठी, आपल्या घरच्या संघासाठी कशा रीतीने मात्र या ठिकाणी खेळ प्रस्थापित करतोय. वरपी चेंडू तिथे जबरदस्त फटका, डीप लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. अंतर मिळेल का? झेल या ठिकाणी ड्रॉप आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषे पलीकडे चौकार. नक्कीच एक क्षण असं वाटतं की झेल टिपला जाईल, कारण डीपमध्ये खेळाडू सज्ज होते, परंतु की त्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी विसावू शकले नाही. जीवनदान मिळतोय फलंदाजाला. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतो. आता मात्र शॉर्ट फायलीचा खेळाडू चेंडू खाली जातोय. या ठिकाणी चूक घडणार नाही. सैपाने पाहायला मिळत आहेत. लागणारा दुसरा झटका एलकुंदे संघाला फलंदाज बाद. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रिन्स 11 पी सी टीमच्या माध्यमातून मयूर प्रभावित करतोय. जरूर मागणं षटक आहे, परंतु 2 जे खतरनाक फलंदाज होते सलामीवीर, दोघांना तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि आता धावसंख्या झाली आहे 2 बाद 31. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा येत आहेत. या स्पर्धेचा आनंद SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून यूट्यूबवर घेत आहेत माननीय श्री प्रकाशजी डोंगरे साहेब, ठाणे जिल्हा सहचिटणीस हिंदुस्थान माथाडी कामगार सेना. त्यांच्या माध्यमातून भावेश पोट्स किरवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि गणेश बजागे यांचं विशेष कौतुक त्यांनी केलेलं आहे. आणि ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी देखील या ठिकाणी पोहोचतील. त्यांना आमचं पुन्हा एकदा आम्ही निमंत्रण देतोय. थँक्यू सो मच साहेब आपल्या शुभेच्छांसाठी. ओहो, स्विंग अँड मिस, ब्लाइंड स्विंग होता, चेंडूवर नजर नव्हती. चेंडू बॅटवर घेता आला नाही विजयला. मात्र विजय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने ते दाखवून दिलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एकूण 14 धावा मयूरनं आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. पॉवर प्लेची समाप्ती, 2 गडी बाद केले मयूरनं. धावसंख्या 2 बाद 31. नेक्स्ट मॅच
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध माऊली स्पोर्ट्स आमणे. हो नक्कीच खूपच मोठी मॅच इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही संघांच्या संघटनांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. तर एक चांगली सुरुवात आपण पाहतो या एलकुंदी संघासाठी, कारण 31 धावा या 2 ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी जोडल्या. 2 गडी नक्कीच गमावले सलामीवीर, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर विजय वाकडे हा फलंदाज आहे खेळपट्टीवर आणि त्याला मात्र या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर पाहतो नवीन फलंदाज राज वाकडे. जबरदस्त परफॉर्मन्स नक्कीच अजयने उल्लेख केला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या संघाचा पाहायला मिळालं. आणि सेमीफायनलमध्ये हा संघ का पराभूत झाला तर विजय वाकडे संघात नव्हता, आणखी काही महत्त्वाचे जे खेळाडू होते ते संघात नव्हते सेमीफायनल मॅचमध्ये आणि त्यामुळेच जय बजरंग भावाळे ए संघाविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अगदी महत्त्वाच्या सामन्यासाठी चांगले खेळाडू टीम्समध्ये नव्हते, त्याचा फटका बसला होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जय सावराई एलकुंदी संघाला. या मॅचमध्ये सुरुवात दमदार केली आहे, परंतु थोडंसं कमबॅक गोलंदाजाने देखील केलेलं आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुदेश संघनायक. चला खेळ सुरू करा, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका प्लीज. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहतो आपण खेळपट्टीवर, कारण राज हा डाकुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि गोलंदाज इथे मात्र सुरुवात करतोय. या पहिला चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच चुकीचा चेंडू पाहिला, डावीष्टी सोडून मात्र निघून जातोय. स्वेअर चेंडू आहे व्हाईटच्या रूपाने. धावसंख्या पुढे जाईल 32 या आकड्यावर. यानंतरचे सामने प्रत्येकी 4 षटकांचे असतील याची सर्व संघ आणि संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर अनदर वाईट डिलिव्हरी, नॉट अ गुड स्टार्ट फॉर सुदेश. खूप स्वेर मारा पाहायला मिळतोय. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची एकतर पिचिंग केली जाते आणि अजून अँगलने चेंडू बाहेरच निघून जातोय. फलंदाजाला खेळण्याची देखील गरज भासत नाहीये. अवांतर मोफत धावा मिळत आहेत, बोनस दिला जातोय. आज ख्रिसमस देखील आहे, सर्वांना ख्रिसमस सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मात्र उर्ध विकेटने मात्र षटकाला सुरुवात करतोय. इथे मात्र नक्कीच चांगलं मिडलिंग पाहायला मिळते, परंतु चांगला क्षेत्ररक्षण संधी निर्माण होईल. धावचेची यास अतिशय योग्य त्या वेळी मात्र इष्ट उद्ध्वस्त केला गोलंदाजाने आणि हा लागतोय एलकुंदी संघाला तिसरा झटका. फलंदाज बाद. डीजे दरम्यान या ठिकाणी एका खेळाडूची बेनिली बाईकची चावी हरवलेली आहे. ज्या कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. धावचीच्या रूपात फलंदाज बाद झालाय. फलंदाज थोडी घाई करताना दिसला त्या ठिकाणी राज वाकडे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं होतं. मयूर होता त्या ठिकाणी मला वाटतं मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर गोलंदाजाने देखील चांगलं कार्य केलं, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि बॅट्समन राज धावचीच्या रूपात 0वर बाद झालाय. धावसंख्या 3 बाद 33. तिसरं षटक देखील मार्गस्थ आहे. खूपच चांगलं कमिटमेंट पाहायला मिळालं गोलंदाज आणि फिल्डरमध्ये. इथे मात्र फुलटॉस चेंडू होतं, परत की हवं तसं मात्र या ठिकाणी योगदान मात्र होऊ शकला नाही. काही क्षेत्ररक्षण नमुना पाहायला मिळते. चंदू पाटील आहेत त्या ठिकाणी, खूपच छान आउटफील्डमध्ये मात्र कार्य करतायत. परंतु की विजयसारख्या फलंदाज जर अशा प्रकारे तुम्ही लेन देता आणि या चेंडू जर आणखी तो फायदा होऊ शकत नाही तर कुठेतरी मात्र स्वतःवर नाराज असेल. ज्याप्रमाणे इथे माझा स्ट्रोक पाहिला आपण, निश्चितच हिटनी बॉल होता, फुल टॉस बॉल होता. ऑफसाईडला खरं तर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिडल करू शकला नाही आणि त्यामुळेच फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर एक फिल्डर आपल्याला दिसतोय डावखुऱ्या फलंदाजासाठी आणि आपण पाहतोय की एक शॉर्ट फाईन लेगला आता फिल्डर तैनात करण्यात येत आहे. ऑन साईडला मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये डीप मिड विकेट देखील आहे आणि एक लॉंग ऑन आहे. पुल करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. खूप लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज देवानं. बीट होतोय पूर्णपणे. नक्कीच कौतुक करेन मी गोलंदाजाचं, कारण आपण जर पात्र स्फेअर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर खूपच छान कमबॅक पाहायला मिळतोय. वेगसुद्धा जास्त आहे. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतो. या सरळ पॅटर्न लॉप करतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू सज्ज आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगलच धाव पाहायला मिळेल. एक चांगल्या गोलंदाजी निशाणे दाखवतोय, कारण एखादा गोलंदाज जर 2 स्क्वेअर चेंडू मात्र बॅक टू बॅक हाताळत असेल आणि त्यानंतर अशा प्रकारे कमबॅक करत असेल तर नक्की त्याच्याकडे पूर्णपणे अजय टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट मात्र सादर करतोय.
निश्चितच अनुभवाची मात्र थोडीशी कमतरता आहे आणि त्यामुळे सुरुवातीला थोडंसं प्रेशर त्याने घेतलं होतं कारण पहिल्या 2 षटकांमध्ये चांगला स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळाला होता तर त्याचंच कुठेतरी प्रेशर होतं मात्र त्यानंतर स्वतःला सावरलंय आणि चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस थोडासा खाली राहणारा बॉल बॅक टू द बॉलर मिसफील्ड होते. चेंडू हातातून निसटला, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा घेण्याची संधी असेल फलंदाजांकडे आणि अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट. खरं तर धावचीतची देखील थोडीशी संधी निर्माण झाली होती मात्र अचूक फेक व्हायला पाहिजे होती. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 37 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 गड्यांच्या मोबदल्यात जय सावराई एलकुंदे संघ. अजूनही तिसरं षटक समाप्त झालेलं नाही. या षटकामध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने यायचं आहे. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष माऊली स्पोर्ट्स आमणे. नक्की 2 षटकांचा आपण जर विचार तर 31 धावा नक्कीच या ठिकाणी जोडल्या होत्या. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत नक्की सुदेशने फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. थोडंसं खराब लेन पाहतोय आपण. विजयची मात्र सोडून चेंडू निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. हा तिसरा स्क्वेअर चेंडू आहे या ओव्हरमधील आपण पाहतोय. परंतु मात्र जास्त धावा मात्र खर्च केलेला नाही, हे चांगली गोष्ट आहे. येस 7च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत परंतु थोडं लांब लचक षटक पाहायला मिळते. 3 वाईट चेंडू टाकलेत आणि हा देखील वाईट बॉल असेल. येस इट इज अनदर वाईट डिलिव्हरी. खूपच लांबलंय हे षटक. सुरुवातीला 2 वाईट चेंडू त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि आता अंत देखील थोडासा खराब होतो या षटकाचा. पुन्हा 2 बॅक टू बॅक वाईट चेंडू. सॅन्टाक्लॉज बनलाय गोलंदाज. अजून एक मात्र स्क्वेअर चेंडू पाहायला म्हणतो. या नक्कीच असं वाटलं होतं की मात्र हा षटक लवकरच समाप्त होईल, परंतु वारंवार पंच आमच्याकडे पाहत आहेत. समांतर हाताची जोडी पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये मात्र 3 स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय. असं वाटतं की कुठेतरी जास्त तुलना आपण या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली आणि ती मात्र कुठेतरी अंगी येते. आता मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूपर्यंत पोहोचला नाही फलंदाज विजय आणि लॉंगकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला होते आणि मात्र आता कुठेतरी हा षटक समाप्त होतोय. 3 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या 2 गडी बाद 41 धावा. म्हणजे तब्बल या षटकाचा आपण जर विचार केला तर 10 धावा गोलंदाज सुदेशने खर्च केला कारण 2 षटकामध्ये 31 धावा होत्या. अजून 2 षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत आणि विजय वाघडेने आता मात्र बॅटची मागणी केली आहे. आणि शेवटचा बॉल आपण पाहिला की तो बॉल देखील उजव्याच्या भरपूर बाहेर होता मात्र कदाचित फलंदाज थोडासा वैतागला होता की खूप लांब चाललंय हे षटक. बॅट फिरवलीच अखेर आणि चेंडू बॅटवर घेतला. लॉंगॉनकडे खेळून काढलं. 1 धाव मिळाली. 3 षटकांमध्ये 41 धावा सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय या पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये. जय सावराई एलकुंदे संघ नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मयूर. मयूरचं हे दुसरं षटक असणार आहे. या आधीचं षटक थोडंसं मागणं राहिलं होतं मात्र 2 महत्त्वाचे गडी बाद केले. 14 धावा देत 2 गडी बाद केलेत. विजयकडे स्ट्राईक. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता मात्र बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही. इनसाइड एज लागली आहे. चेंडू जातोय सिलिमिट विकेटला. फक्त 1 धाव मिळते. चांगली संधी होती. प्रहार केला होता बॉलवर परंतु मेडल करू शकला नाही बॅट्समन. परंतु मी विजयला मी अशा प्रकारे मात्र कधी खेळताना पाहिलं नाही कारण आतापर्यंत विजयने 6 चेंडू पेस केले. एकही चेंडू मात्र चांगलं मेंटेनिंग केलं नाही कारण जास्तीत जास्त मोठे फटक्यावर तो विश्वास दाखवत असतो परंतु इथे मात्र कुठेतरी स्ट्रगल करतो या पीसी संघाच्या अगेन्स्ट. निश्चितच ज्या पद्धतीनं तो नेहमी बॅटिंग करत असतो तशी बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळालेली नाही. खूप जास्त स्ट्रगल केलंय. नाहीतर 5-6 चेंडू खेळले की त्याच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके नेहमीच निघत असतात. षटकारांमध्ये जास्तीत जास्त तो डील करत असतो जे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. माऊली स्पोर्ट्स आमणे संघाविरुद्ध खूप छान बॅटिंग क्वार्टर फायनल मॅचमध्ये त्याने केली होती. अजून एक मोठी उपलब्धी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून काहीतरी नवीन काहीतरी वेगळं नेहमीच आपल्याला या टीमकडनं पाहायला मिळतं. तसंही आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता सावरदेव चषक 2020. चला खेळ सुरू करायचा आहे प्लीज. हा बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेनं गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. खूपच छान फटक्या पाहिला आपण. देवाच्या बॅटमध्ये टायमिंग सुद्धा चांगला झाला आणि गॅप सुद्धा होतो आणि त्या गॅपमधून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. मयूर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आता मात्र ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न करतो चेंडूमध्ये आणि बॅटमध्ये मात्र हवं तसं टायमिंग झालं नाही. फेकी पाहायला मिळते. या
परंतु नक्कीच बॅकअप चांगला आहे. एकच धावावर मात्र समाधानी मानावे लागेल देवाला. आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाते एक या आकड्याने 47 धावा. पण त्यांचा लेग बायचा इशारा अवंतर धावसंख्येत बरं होते. धावा येणं गरजेचं असतं लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आणि धावा खूप चांगल्या वेगानं येत आहेत एलकुंदे टीमसाठी. पुढचा बॉल फेस करेल विजय वाकडे. एज लागली आहे आणि दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय विकेटकीपरच्या माध्यमातून. फलंदाज बाद खूप जास्त स्ट्रगल करत होता खेळपट्टीवर विजय वाकडे आणि अखेर त्याचा संघर्ष समाप्त झालाय. खूपच निराश केलं विजयने या मॅचमध्ये. खरं आपण पाहतो की मोठ्या फटक्या खेळण्यासाठी मात्र पाहिलं तर नक्कीच जाणला जातो या परंतु नक्कीच आतापर्यंत आपण विचार तर एकही चौकार किंवा एकही षटकार त्याच्या इनिंग्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. एकूण आपण जर विचार 7 चेंडूंना सामोरं गेला आणि 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर येतो या प्रशांत. प्रशांत देखील एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. मजबूत देहयष्टी त्याची आहे आणि खूप छान मोठमोठे फटके तो खेळत असतो. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मयूरने 3 गडी बाद केलेत. चेंज ऑफ पेस आणि त्रिफळा उद्ध्वस्त. ओहो फ्लायटेड डिलिव्हरी होती. फुल टॉस बॉल होता मात्र फायदा उचलता आला नाही. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण पंचांना सुद्धा नक्की स्वतःवर विश्वास नाही की काय झालं आणि गोलंदाजाला सुद्धा पाहतो की एक घडलं तरी काय आपण नक्कीच पाहू शकता. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र बीमर असेल परंतु सरळ जाऊन मधली एसटी मात्र या ठिकाणी वाकवली आणि थोडंसं हास्य पंचांवर आणि गोलंदाजावर पाहायला आपल्याला पाहू शकता. किती लाजीरवाणी पंच आहेत आमचे कृष्णा गेने सर. पंचांना असं वाटलं जेव्हा चेंडू हातातून निसटला की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु नाही. फलंदाजाला चेंडू उमगलाच नाही आणि फलंदाज त्रिफळा रूपात बाद होतोय प्रशांत. गोलंदाज ऑन हॅट्रिक. मयूरला हॅट्रिक प्राप्त करण्याची संधी आहे. काल भावाळी संघाच्या राहुलनं हॅट्रिक पूर्ण केली होती. एकमेव गोलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. बॅट्समन आहे रोहित. चांगला बॉल होता. ब्लॉकहोलचा वेध घेण्याचा प्रयत्न पुश केला आहे हलक्या हातानं मिडॉनकडे. 1 धाव कंप्लीट केली आहे रोहितनं. स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावते 5 बाद 48. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. नक्कीच अजून आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. तर दोन्ही संघाने संगणकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. माऊली स्फोट आमने संघाचा संघनायक आणि किरण स्फोट दामोरपाडा संघाचा संघनायक. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 48 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या विनयने. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये सुदेशने 10 धावा खर्च केल्या आणि हे मयूरचे षटक खूपच चांगलं षटक पाहिलं आपण. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स या ओव्हरमध्ये मात्र प्राप्त केल्या. तब्बल 4 फलंदाजांना बाद केलं या इनिंग्समध्ये गोलंदाज मयूरनं. 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च केल्या. ओव्हरऑल आपण पाहिलं तर खूप छान गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. संघ प्रेशरमध्ये असताना त्याने चांगली गोलंदाजी केली आहे आणि चांगल्या विकेट्स आपल्या टीमला काढून दिलेल्या आहेत. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी विशालच्या खांद्यांवर आहे. विशालला टिचून मारा करावा लागेल कारण एक चांगला स्कोर आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालेला आहे. कुठेतरी 55 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. बाहेरची कट लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला जबरदस्त फिल्डिंग मात्र तरी देखील एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. निश्चितच काही धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरने. हो खरोखरच आणि फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते. गोलंदाज विशाल इथे मात्र आपला पहिले षटक मात्र हाताळतोय. स्लॉक षटक आहे आणि मात्र देवाकडे क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतो कारण त्याच्या बॅटमध्ये आपण एक नक्कीच दर्शनीय चौकार सुद्धा पाहिलेला आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी मात्र सादर करतो. जी धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावर. विशाल पुन्हा एकदा इथे मात्र नक्की डाव्या एक्स्ट्रा फेकी होती आणि ते मात्र चांगला झेल टिपला जातोय. यस इथे मात्र नक्कीच माघारी परतोय फलंदाज देवा. लागणारा हा 6वा झटका एलकुंदे संघाला. फलंदाज बाद. बॅट्समनला जायचं होतं कानपूरला मात्र गेला नागपूरला.
फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न होता. गेला चेंडू शॉर्ट थर्डमॅनला खूप लवकर बॅट फिरवली होती, त्यामुळेच पूर्णपणे मिसटाईम फटका पाहायला मिळाला आणि फिल्डरच्या हातातून झेल निसटला होता. मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांनी कुठलीही चूक केली नाही. खूप चांगला झेल फिनिश केला आहे. बॅट्समन बाद होऊन तंबूत परतलाय. धावसंख्या 49, 49 धावा. यावेळेस हो आणखी एक चांगला बॉल, थोडंसं अपील केलं जातं आहे. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. सिंगल जरूर प्राप्त केली जाते. लेग बायचा इशारा. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने 50 धावा आता मात्र कंप्लीट होत आहेत एलकुंदे टीमच्या. 50 अप. एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित 70 धावांपर्यंत देखील हा संघ मजल मारेल, परंतु नाही. आता कठीण वाटतं. यावेळेस मात्र चांगला फटका ब्लास्ट केलाय ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या वरून उत्तुंग षटकार. परंतु चांगली बॅटिंग देखील तो करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ओमसाई ALC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये केली होती प्रीतमने. सर्वांनाच प्रभावित केलं होतं. 8व्या क्रमांकावर येऊन या ठिकाणी त्याने षटकार लगावलाय. हा बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर आहे. प्रेशर लगेच आता दिसतंय गोलंदाज विशालवर. दिशा भरकटली गेली. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरसावते 6 बाद 57. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी खेळाडू सज्ज आहेत, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. वाईड इश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून हा येतोय प्रीतमच्या बॅट मधून दुसरा षटकार. यावेळेस आपण पाहिलं की चेंडूची लांबी थोडीशी कमी होती आणि स्लोवर बॉल होता. लवकर पिक केला, वेट करून फटका खेळला आणि 6 धावा प्राप्त केल्या. जबरदस्त बॅटिंग पुन्हा एकदा वेट करून हवेत खेळायचा होता, मात्र टायमिंग चांगलं जोडलेलं नाही. एक धाव पूर्ण केली आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर आलाय. बॉलवर फेक एका बाउन्सने होती, थोडीशी दिशाहीन फेक होती, त्याचा फायदा उचलला गेला आणि 2 धावा शेवटच्या बॉलवर कंप्लीट. तर अशा पद्धतीनं इनिंग्स समाप्त होते. जय सावराई एलकुंदे संघाची एकूण धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 65 आणि विजयासाठी 66 धावांचं टार्गेट प्रिन्स 11 PC संघासमोर. आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. खेळणाऱ्या टीम्स आहेत किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा आणि माऊली स्पोर्ट्स आमणे. बिग बॅटल. विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना टॉससाठी त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे, नाहीतर 4 षटकांचा जो सामना आहे तो कदाचित 3-3 षटकांचा देखील होऊ शकतो जर कॅप्टन दोन्ही संघांच्या वेळेवर उपस्थित नसतील तर. मात्र कॅप्टन्स आलेले आहेत. सन्माननीय गणेश भंडारी यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. इट्स ओव्हर टू योगी पाटील. थँक्यू सो मच अजय. तर नक्कीच नितीन भंडारे यांचे मोठे बंधू अर्थात गणेश भंडारे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. तर सत्यम कॉल देत आहेत. सार्वत्रिक चषकाची मागणी केलेली आहे आणि तेच आलेलं आहे, म्हणजे हा नाणं जातोय माऊली स्पोर्ट आमने संघाच्या बाजूने. तर मी गणेशजी भंडारे यांना विनंती करतोय की या ठिकाणी विनिंग संघाकडे ही कॅप आपण द्यायची आहे आणि त्यानंतर हे शीतपेय कोल्ड्रिंक्स आस्कृश तुपानी करते आणि तुपान खेळ इथे मात्र सत्यमकडनं पाहायला मिळतोय का पाहूया. विनंती करतोय की पुण्याची आता बंद जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सत्यम, पहिल्या सामन्यामध्ये पाहिले तर तुमच्या संघाकडनं खूपच चांगली कामगिरी पाहायला मिळाली, तर त्या कामगिरी तुम्ही संतुष्ट आहात की या मॅचमध्ये अजून काही वेगळं करण्याचा प्रयत्न करणार? अजून काही वेगळे करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नाणेफेकीचे कॉल तुम्ही नक्कीच प्राप्त केलेले आहे. सत्यम, काय वाटते की गोलंदाजी तुमच्याकडनं चांगली होईल की फलंदाजी चांगली होईल या ठिकाणी? दोन्ही क्षेत्रामध्ये आमची चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू आम्ही. प्रथमतः फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी करू आम्ही. याचं कारण काय आहे सांगू शकशील? चेसिंग करणं थोडं चांगलं जातो आमच्यासाठी तरी. असं वाटलं होतं की चॅम्पियन ट्रॉफीमध्ये माऊली स्पोर्ट आमने संघ कुठेतरी चॅम्पियन होण्याच्या मार्गावर जात होता, परंतु कुठे चुका झाल्या, तर त्या चुका तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला की नाही?
हो, तोच तर प्रयत्न चालू आहे आमचा. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. काय संघामध्ये चेंजेस काही नवीन खेळाडू पाहायला मिळतील? हो, एक चेंजेस आहे आमच्यात. किरण दलवी आमच्यामध्ये पुन्हा वापस आलेला आहे. तर म्हणजे कुठेतरी तुमचा आता चांगला संघ अजूनही मजबूत होत आहे. तर तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. जितेश, असं वाटलं की किरेस्पोर्ट जांभूळवाडा संघ पूर्णच खेळाडू पाहिजे तर यंगस्टार जास्त आहेत आणि या यंगस्टारकडनं कॅप्टन म्हणून तुला काय अपेक्षा आहेत? ते चांगलं केलवायची अपेक्षा आहे. नाणेफेकी तुमच्या संघासाठी इम्पॉर्टंट होती का? हो. आणि तुम्हाला फलंदाजी करायची आहे, ज्याप्रमाणे प्रत्येक संघाचे फलंदाज मोठमोठे फटके या ठिकाणी खेळतायत. नक्कीच खेळपट्टी आपण जर पाहिजे तर कुठेतरी फलंदाजासाठी नंदनवन आहे. तर या खेळपट्टी कशा प्रकारे तुम्ही वापर करणार आणि किती धावांचा टार्गेट तुम्ही प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार? 50चा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. 50 धावा जर तुम्ही उभ्या केल्या तर त्याचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. तर कोणत्या गोलंदाजाकडे जास्त अपेक्षा आहेत? आकेश आहे, सिद्धर आहे. या सत्रामध्ये नक्कीच जितेश जर पाहिले तर नक्कीच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु जितेश व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूकडे जास्त अपेक्षा आहेत की तो चांगली मॅच इनिंग केली साकारेल? सिद्धर, गुरुनाथ. आणि कॅप्टन म्हणून या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द? आयोजन चांगलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर नक्की तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा विजयासाठी. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. माऊली स्पोर्ट आमने वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट किरण स्पोर्ट जांभूळपाडा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थैंक यू सो मच योगेश पाटिल. एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत भावेश स्पोर्ट्स किरवली आयोजित जय सावरीदेव कप 2020 में. दूसरे दिन का ये चौथा मैच आपके समक्ष है. बड़ी चुनौती पेश की है. पहले बैटिंग करते हुए जय सावराई एलकुंदी टीम के बल्लेबाजों ने 65 रन बनाए 6 विकेटों के नुकसान पर, और 66 रनों की चुनौती लेकर प्रिंस 11 पीसी टीम के दोनों भी सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं. विजय और उनके साथ चंदू दोनों भी बड़े ही अनुभवी खिलाड़ी है और इस मैदान पर खेलने का अच्छा खासा अनुभव है उनके पास. इस मैदान पर ये दोनों बल्लेबाज तब भी खेले हैं जब मिट्टी के विकेट से यहाँ पर हुआ करते थे, लेकिन पिछले कई सालों से हम देख रहे हैं कि तस्वीर और तासीर पूरी तरह से बदल गई है इस मैदान की. कंक्रीट विकेट, फुल फ्लेज ग्राउंड बनाया गया है और बहुत ही शानदार आयोजन इस टूर्नामेंट का भावेश स्पोर्ट्स किरवली टीम द्वारा. पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अरुण. छोटा सा बॉलिंग रनअप, अनुभवी गेंदबाज है. पहली गेंद रूम बनाकर खेलने का प्रयास, बढ़िया गेंद थी, थोड़ी तेज निकल गई. कट करना चाहते थे, लेग स्टंप के काफ़ी बाहर चले गए थे. हटकर शॉट खेलने का प्रयास किया था विजय ने, लेकिन पूरी तरह से चूक गए. अरुण ने प्रभावित किया था चैंपियंस ट्रॉफी में. पहला ओवर लगातार वो कर रहे थे, पावर प्ले में अच्छी गेंदबाजी की थी आर के ग्राउंड पर, और यहाँ पर भी वही कोशिश उनकी रहेगी. महज 4 से 5 कदमों का शायद उनका बॉलिंग रनअप है. इस बार लॉफ्ट कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ. गेंद जा रही है काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर. 6 रन. लिफ्ट का बहुत ही बढ़िया इस्तेमाल, सही समय पर बल्ला नीचे लाए और बहुत ही बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में. मधुर ध्वनि, मीठी आवाज निकली थी जब गेंद बल्ले से टकराई थी, और तभी पता चल गया था कि ये गेंद बाउंड्री के बाहर जाकर ही दम लेगी. शानदार सिक्सर. सिक्सर से अपने पारी का आगाज करते हुए विजय. खाता खुला इन 6 रनों से पीसी टीम का. इस बार ऑफ साइड में उड़ा दिया है. एक और क्लास स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. एक और छक्का. बहुत ही शानदार बल्लेबाजी. एक ऑन साइड में सिक्सर, उसके बाद ऑफ साइड में सिक्सर. दोनों भी क्वालिटी स्ट्रोक्स देखने को मिले हैं, और ये क्वालिटी खिलाड़ी है विजय पाटिल, मैन फ्रॉम पीसे. प्रिंस 11 पीसे टीम 66 रनों का पीछा कर रही है. बड़ा टारगेट है, विजय को अच्छी तरह से पता है, और उनको ये भी पता है कि उनकी क्षमता क्या है. थोड़ा सा इनसाइड आउट खेला. डीप एक्स्ट्रा कवर पर कोई खिलाड़ी नहीं था, और कोई खिलाड़ी होता तो भी कुछ नहीं बिगाड़ पाता बल्लेबाज का. इतना खूबसूरत स्ट्रोक था. लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव 6 रनों के लिए. दोनों भी स्ट्रोक्स की खासियत यदि हम देखें तो टाइमिंग, बहुत ही बढ़िया टाइमिंग देखने को मिली है. ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं कर रहे हैं, अच्छे टाइमिंग के बलबूते पर बाउंड्री को पार कर रहे हैं. किसी भी परिस्थितियों में और किसी भी बॉलिंग आक्रमण के सामने अच्छी बैटिंग करने की क्षमता रखते हैं विजय और चंदू. आवश्यक रन रेट 13 के भी ऊपर का है, 13.20 रन प्रति ओवर. इस बार जगह मिली है, बैकफुट पर जाकर निकाल दिया है कवर्स के ऊपर से. एक और दर्शनीय स्ट्रोक. इस बार 4 रन.
साधारण स्तर की अब गेंदबाजी भी देखने को मिल रही है। ये गेंद तो बहुत ही खराब थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप की काफी बाहर थी और बहुत अधिक रफ्तार भी नहीं है गेंदबाज के पास। भरपूर फायदा उठाया, इनफील्ड के ऊपर से गेंद को निकाला 4 रनों के लिए। तेज गति से रन्स बना रहे, इस बार खेलना चाहते थे, कवर पॉइंट की तरफ सामने चली गई और तेज सिंगल। डायरेक्ट हिट लगता तो मुश्किल में पड़ सकते थे बल्लेबाज, अंपायर को भी सोचना पड़ सकता था उस डिसीजन के बारे में, लेकिन निशाना चूक गया और एक सिंगल वहां पर मिल गया विजय को। थोड़ी सी राहत की सांस ली होगी गेंदबाज ने कि विजय नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ प्रिंस 11 पीसी टीम का 17 रन बिना किसी नुकसान के। ऑफ साइड में सर्कल के अंदर ज़्यादा खिलाड़ी नजर आ रहे हैं, 4 खिलाड़ी है, सभी सर्कल के अंदर है। ऑफ साइड में, ऑन साइड में जो है 3 खिलाड़ी सर्कल के अंदर, 3 बाउंड्री पर, एक डीप स्क्वेरिश मिड विकेट है और एक काउ कॉर्नर। हवा में गेंद और सीधे मिड ऑन के पास मार बैठे, आसान सा कैच। ये रहा पहला विकेट। कहीं ना कहीं फुल ब्लेडेड शॉट था, बल्ले की बीचों बीच लेकर खेला था, लेकिन फील्डर के दाएं बाएं खेलने की ज़रूरत थी या फिर फील्डर के ऊपर से खेलते तो चौका मिल सकता था, लेकिन एलिवेशन जितना चाहिए था उतना था नहीं स्ट्रोक में और बिल्कुल मिड ऑन फील्डर की गोदी में कैच थमा बैठे चंदू। आउट होकर पेविलियन में लौटते हुए खाता भी नहीं खोल पाए, गोल्डन डक का शिकार बने। पहली गेंद पर वो आउट हुए और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 4 ओवर्स में 49 रनों की ज़रूरत है। यहाँ से 12 के ऊपर का आस्किंग रेट है, जो पारी की शुरुआत में 13 से भी ऊपर था। थोड़ा सा उस आस्किंग रेट को नीचे गिरा दिया है विजय ने और यहाँ से मैं समझता हूँ कि विजय का विकेट ही ज़्यादा महत्वपूर्ण रहेगा। अन्य बल्लेबाज भी अच्छा खेलते, अच्छी बैटिंग करते हैं, लेकिन एक बार आपको स्टार्ट मिल जाए तो कहीं ना कहीं सलामी बैट्समैन की ये जिम्मेदारी बनती है कि वो टीम को जीत की तरफ लेकर जाए। अच्छी शुरुआत मिलने के बाद कई बल्लेबाज अपना संयम खो देते हैं, ज़्यादा आक्रामक खेलने की कोशिश में अपना विकेट गंवा देते हैं और आने वाले गेंदबाज बहुत ही ज़बरदस्त गेंदबाज है। जहां तक एलकुंदे टीम का सवाल है, प्रीतम के हाथ में है गेंद, जिन्होंने वाकई में प्रभावित किया था सभी को चैंपियंस ट्रॉफी में। 17 पर बैटिंग करते हुए विजय और वही स्कोर हुआ है। नए बैट्समैन क्रीज पर आए हैं अमित, एक और अच्छे स्ट्राइकर टेनिस क्रिकेट बॉल के, लंबे लंबे हिट्स लगा सकते हैं। पीसी टीम के पास अनुभवी खिलाड़ी है, युवा खिलाड़ी भी है, लेकिन अनुभवी खिलाड़ी भी उनकी टीम में। अच्छा मिश्रण है युवा और अनुभवी खिलाड़ियों का। ओ दिशा इन गेंद क्रीज के बाहर, नो बॉल। लेग स्टंप के बहुत बाहर भटक गए, मानो गेंद हाथ से छिटक गई हो। राउंड द विकेट गेंदबाजी करने का फैसला और अंपायर ने गेंद को नो घोषित कर दिया है। वाइड नो में काफ़ी फर्क होता है, वाइड और नो गेंद होती है तो एक अतिरिक्त रन तो मिलता ही है, लेकिन नो बॉल जब होती है तो अगली गेंद फ्री हिट भी मिलती है, जिस पर बैट्समैन कैच नहीं आउट हो सकते हैं, एलबीडब्ल्यू का शिकार नहीं बन सकते हैं और केवल रनआउट के जरिए बैट्समैन को आउट किया जा सकता है। फ्री हिट गेंद, ओहो उल्टे शॉट की कोशिश में थे, लेकिन ये गेंद भी दिशाहीन है, वाइड का इशारा। दबाव में नजर आ रहे हैं प्रीतम। यही तो मज़ा है क्रिकेट खेल का। पिछले टूर्नामेंट में आपने क्या किया है वो मायने नहीं रखता है, वर्तमान स्थिति में आप क्या कर रहे हो। जैसे जीवन में भी वर्तमान स्थिति बहुत महत्वपूर्ण होती है, कहा जाता है कि भगवान भी वर्तमान में ही रहते हैं, वैसे इंसान को भी वर्तमान में जीना चाहिए और एक खिलाड़ी को भी वर्तमान में ही रहना चाहिए। एंगल चेंज किया, शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया है खूबसूरती के साथ डीप मिड विकेट की तरफ। फील्डर वहां पर दो खिलाड़ी पहुंचे हैं, बढ़िया फील्डिंग और एक ही रन लेने का अवसर वहां पर। फ्री हिट का ज़्यादा लाभ नहीं उठा पाए बैट्समैन, केवल एक ही रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ प्रिंस 11 पीसी टीम का 20 रन 1 विकेट के नुकसान पर। अमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन की जो टीमें हैं वो इस टूर्नामेंट में फिलहाल खेल रही है। कल तीसरा दिन और कल पड़गा टेनिस क्रिकेट की 10 बड़ी टीमें यहाँ पर एक्शन में नजर आएंगी। थोड़ी देर के लिए खेल रुका हुआ है, फील्डिंग में परिवर्तन किया जा रहा है क्योंकि अमित बायात के बल्लेबाज है। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन जो किसी भी बैटिंग करने वाली टीम के लिए महत्वपूर्ण साबित होता है। गेंदबाज को लाइन और लेंथ लगातार एडजस्ट करनी पड़ती है जब स्ट्राइक रोटेट होती है, और इनको तो लाइन मिल ही नहीं रही है। फिर से क्रीज के बाहर कर बैठे, एक और नो बॉल।
ये दूसरी नो गेंद है। प्रीतम लग ही नहीं रहा है कि प्रीतम गेंदबाजी कर रहे हैं, लग ही नहीं रहा है कि ये वही प्रीतम है जो चैंपियंस ट्रॉफी में हमने जिनको देखा था, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की थी। काफ़ी भिन्नता उनकी गेंदबाजी में नज़र आ रही है। एक अलग ही तरीके का प्रेशर उन्होंने खुद पर बना लिया है, खुद के पैर पर वो कुल्हाड़ी मार रहे हैं। अगली गेंद फ्री हिट, सामना करेंगे अमित। इस बार बढ़िया यॉर्कर, वाइड यॉर्कर। यही कोशिश कहीं ना कहीं वो कर रहे थे कि थोड़ा ऑफ स्टंप के बाहर खिलाया जाए। हालांकि इससे पहले दाहिने हाथ के बैट्समैन थे, उनके लेग स्टंप के बाहर गेंदें उन्होंने की थी, लेकिन वाइड यॉर्कर अच्छा डालते हैं, अच्छी रफ्तार है उनके पास, प्रॉपर एग्जीक्यूशन उनका रहेगा तो अच्छे अच्छे बल्लेबाजों को वो परेशानी में डाल सकते हैं। रन संख्या 21, एक विकेट के नुकसान पर। यहाँ से और 45 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए प्रिंस 11 पिसे टीम को। दूर से ड्राइव लगाना चाहते थे, इस बार गेंद थोड़ी नीची रही, लेकिन दिशाई ने अंपायर का इशारा वाइड। बहुत लंबा चौड़ा ये ओवर चलता हुआ, 2 वाइड और 2 नो गेंदें कर चुके हैं, यानी कि 4 अतिरिक्त गेंदें अभी तक की है। और इस ओवर में अभी तक हम देखें तो सिर्फ 2 ही लीगल गेंदें की है, यानी कि 4 गेंदें अभी भी बाकी है, यदि ऐसे कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो। इस बार बहुत ही करारा ड्राइव, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को निकाल दिया है, फील्डर नहीं पहुंच पाए, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत देखने को मिल रही है इस रनचेज में प्रिंस 11 पीसी टीम की। ईंट का जवाब पत्थर से देते हुए प्रिंस 11 पीसी टीम के बल्लेबाज। हमने देखा कि एलकुंदी टीम के सलामी बल्लेबाजों ने भी बढ़िया पारियां खेली थी। ज्ञानेश्वर ने 16 रन बनाए थे, अक्षय ने 14 रन बनाए थे, तेज तर्रार शुरुआत दी थी। वैसी ही शुरुआत यहाँ पर मिलती हुई पीसी टीम को। फिर से ऑफ ड्राइव, गेंद हवा में, फील्डर मौजूद, वहां पर कोई गलती नहीं। जो जाल बिछाया गया था उसमें फंसते हुए बैट्समैन अमित। इससे पहली वाली गेंद को चौके में कन्वर्ट किया था, लेकिन इस बार विकेट अपना गंवाते हुए अमित। स्कोर हुआ है 26 रन और 40 रनों की दरकार है मैच को जीतने के लिए प्रिंस 11 पीसी टीम को। विकेट्स यदि नियमित अंतराल पर गिरते रहेंगे तो फिर ये लंबा टारगेट चेज करना काफ़ी दिक्कत वाला काम साबित हो सकता है। अमित को अच्छी शुरुआत मिली थी, चौका आया था उनके बैट से, आत्मविश्वास बढ़ा था, लेकिन कहीं ना कहीं वो अति आत्मविश्वास का शिकार बने। फिर से गेंद को उन्होंने ड्राइव किया, लेकिन नीचे नहीं रख पाए और डीप एक्स्ट्रा कवर की तरफ इस बार खिलाड़ी तैनात किया गया था, उसका फायदा मिला। एक प्लान के तहत अमित को आउट किया गया है, योजनाबद्ध तरीके से विकेट प्राप्त किया गया है। कभी राउंड द विकेट तो कभी ओवर द विकेट, इस तरह से गेंदबाजी इस ओवर में देखने को मिल रही है। अब ओवर द विकेट जाने का फैसला, सामने है बैट्समैन विजय। ओवर पिच गेंद, बहुत ही शानदार स्ट्रोक, गेंद को निकाल दिया है कवर पॉइंट के ऊपर से। फील्डर पीछा कर रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाएंगे, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। बहुत ज़्यादा जगह भी दे बैठे थे, एक तो ओवर पिच गेंद भी थी, ऑफ स्टंप के बाहर जगह भी थी, और बड़े ही सहूलियत के साथ, बड़े ही आसानी के साथ गेंद को इनफील्ड के ऊपर से निकाला। क्या दर्शनीय शॉट्स खेल रहे हैं विजय, आज वाकई में सभी के दिल जीतते हुए यहाँ पर अपने बल्लेबाजी द्वारा 2 चौके और 2 छक्कों की मदद से 22 पर बैटिंग करते हुए। और प्रिंस 11 पीसी टीम का स्कोर इस समय 30 पर पहुँच चुका है। बहुत ही शानदार बल्लेबाजी, 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये ओवर काफ़ी लंबा चल रहा है और थोड़े महंगे भी साबित हो रहे हैं। इस बार आगे निकले, हाफ वॉली में लेकर ड्राइव किया, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, एक और सुंदर शॉट, इस बार 6 रन। पावर प्ले का पूरी तरह से लाभ उठाया प्रिंस 11 पीसी टीम के बल्लेबाजों ने, खास तौर पर विजय ने, और विजय अपनी टीम को वाकई में विजय की राह पर लेकर जा रहे हैं। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। कदमों का क्या बेहतरीन इस्तेमाल किया उन्होंने पिछले ओवर की अंतिम गेंद पर, बिल्कुल गेंद की पिच तक पहुंचे। कदमों का जब इस्तेमाल किया जाता है तो
कोचेस भी बताते हैं बैट्समैन को कि आपको गेंद की पिच तक पहुंचना है, नहीं तो कदमों का ना इस्तेमाल करे तो ही अच्छा है, जगह से ही खेले क्रीज में से तो अच्छा होगा। लेकिन यहाँ पर बहुत ही निर्णायक फुटवर्क देखने को मिला और गेंद को ड्राइव कर दिया उन्होंने, हवा के साथ गेंद को भेज दिया वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। इस तरह की बैटिंग कल हमने देखी थी बीबी स्पोर्ट्स सिताड़ी टीम के ओपनिंग बैट्समैन निवृत्ति द्वारा, जिन्होंने ऑफसाइड में बहुत ही क्लासिकल शॉट्स खेले थे। और आज आज हम देख रहे हैं कि विजय उसी तरह की बैटिंग कर रहे हैं, उच्च कोटि की बल्लेबाजी। बचे हुए 3 ओवर्स में जीतने के लिए प्रिंस 11 पीसी टीम को चाहिए 30 रन। आवश्यक रन रेट लगातार नीचे गिरता जा रहा है, अब 10 रन प्रति ओवर के हिसाब से मात्र रन बनाने हैं। विजय ने विपक्षी टीम के कैप्टन को सोचने पर मजबूर कर दिया है। बॉलिंग में परिवर्तन किया गया है, रोहित आक्रमण पर। सामने बैट्समैन है साहिल, फुल टॉस, जोरदार प्रहार, बेहतरीन टाइमिंग के साथ, हवा के साथ गेंद मैदान के बाहर, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 6 रन। हाल इस समय मैदान में विजय के शानदार शॉट्स देखते हुए यहाँ पर मौका जो मिला है बैट्समैन साहिल को, उन्होंने भी उस मौके का पूरा फायदा उठाया। कमजोर गेंद, फुल टॉस गेंद, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री को पार करना कभी भी आसान नहीं होता है, गेंद कितनी भी कमजोर क्यों ना हो। बहुत ही दर्शनीय शॉट्स खेले जा रहे हैं। गेंदबाज दबाव में इस बार बॉटम एज लगा है, बहुत दूर से खेलने की कोशिश की थी, रूम जरूर था लेकिन फायदा नहीं उठा पाए और इस गेंद पर कोई रन नहीं। गेंद पहले बाउंस पर विकेट कीपर के पास चली गई थी, बैट्समैन चाहते थे कि रन ले लेकिन मौका नहीं मिला। रोहित भी एक होनहार गेंदबाज है, प्रतिभाशाली गेंदबाज है, लेकिन क्षमता के अनुसार प्रदर्शन करना होगा, जो प्रीतम नहीं कर पाए, अरुण नहीं कर पाए। दोनों भी गेंदबाज काफ़ी महंगे साबित हुए। पहले ओवर में 17 रन आए, दूसरे ओवर में 19 रन। इस ओवर की शुरुआत भी सिक्सर से हुई है लेकिन दूसरी गेंद डॉट रही है। 16 गेंदें बची है, जीतने के लिए मात्र 24 रनों की जरूरत। बढ़िया गेंद, इस बार रूम बनाकर खेलना चाहते थे, गेंद अंदर और डंडा बाहर, बैट्समैन भी जाएंगे बाहर। खराब शॉट का चयन किया गया, गलत स्ट्रोक का चयन किया वहां पर बैट्समैन साहिल ने। एक ऐसी गेंद जिसको फ्रंट फुट पर आकर ड्राइव कर सकते थे, लेकिन क्रीज में पीछे जाते हुए रूम बनाकर खेलने की कोशिश की थी और कहीं भी गेंद की लाइन में नहीं थे बैट्समैन। टप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की तरफ आई, बिल्कुल स्टंप्स की दिशा में गेंद थी और विकेटों का फर्नीचर डिस्टर्ब कर दिया गेंदबाज रोहित ने। अच्छी वापसी रोहित की, सिक्सर लगने के बाद एक डॉट गेंद और अब विकेट उन्होंने चटकाया है। तीसरा नुकसान हुआ है प्रिंस 11 पीसी टीम को। विजय अभी भी डटे हुए हैं क्रीज पर, नए बल्लेबाज क्रीज पर पहुंच रहे हैं विनय पाटिल, और विनय से बहुत अपेक्षाएं रहती है। हालांकि युवा खिलाड़ी है लेकिन हमने चैंपियंस ट्रॉफी में भी जब टॉस के लिए कैप्टन आए थे विशाल, तो उन्होंने उनका जिक्र किया था कि विनय से उनको काफ़ी उम्मीदें हैं बॉलिंग में भी और बैटिंग में भी। बॉलिंग में वैसे देखा जाए तो निराश किया उन्होंने, लेकिन यहाँ पर उनके पास अच्छा मौका है अच्छी पारी खेलने का, एक मैच जिताऊ पारी खेल सकते हैं। कहीं ना कहीं विजय का साथ उनको देना होगा, वो कार्य भी करते हैं तो उनकी एक बढ़िया पारी मानी जाएगी, क्योंकि विजय ज़बरदस्त फॉर्म से गुजर रहे हैं। जिस तरह से उन्होंने शॉट्स खेले हैं लाजवाब। स्कोर 42 रन 3 विकेटों के नुकसान पर, 15 गेंदें शेष है, जीतने के लिए 24 रनों की ज़रूरत। पलड़ा थोड़ा सा भारी नजर आ रहा है इस समय प्रिंस 11 पीसी टीम का, लेकिन ये खेल है क्रिकेट का, पासा पलटते ज़्यादा देर लगती नहीं है। रोहित चले, ये फुल टॉस गेंद है, उछाल दिया गेंद को हवा में और फील्डर के ऊपर से डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। कहीं ना कहीं यही होता आया है इस पारी में, विकेट गिरने के बाद अगली गेंद पर बड़ा शॉट बैट्समैन खेल देते हैं, मौका मिलता है, कमजोर गेंदें हो रही है
ओवर पिच गेंदें हो रही है, फुल टॉस गेंदें हो रही है, उसका ज़्यादातर फायदा उठाया है बल्लेबाजों ने। दबाव बनाने का अच्छा मौका था, पिछली गेंद पर विकेट प्राप्त किया था। नए बैट्समैन के सामने सटीक लाइन और लेन पर बॉलिंग होती तो कुछ अलग चित्र देखने को मिल सकता था, लेकिन ये तो पूरी तरह से तोहफा मिल गया क्रिसमस का नए बैट्समैन विनय को, और उन्होंने भी तोहफा दोनों हाथों से कबूल कर लिया। शानदार छक्का। ये बेहतर लाइन है, बेहतर लाइन और बेहतर लेंथ भी है। थोड़ी आगे रखी हुई गेंद, थोड़ा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, और गेंद गुजरने के बाद सोच रहे हैं कि सीधे बैट से खेलते तो बढ़िया रहता, लेकिन गेंद खाली चली गई, डॉट गेंद। अभी भी एक गेंद इस ओवर में शेष, यानी कि कुल मिलाकर 13 गेंदें बची है। जीतने के लिए मात्र 18 रनों की ज़रूरत है। इस ओवर में 2 छक्के लगे हैं, उसके अलावा अच्छी गेंदबाजी ज़रूर की है। एक विकेट भी प्राप्त किया है रोहित ने। रोहित अपने ओवर की अंतिम गेंद लेकर विनय के लिए। ओवर पिच, लेकिन पैरों में ज़्यादा हलचल नहीं, बीट हुए। विकेट कीपर को क्या ज़रूरत थी थ्रो करने की। ओहो हो, विजय से भी गेंद रुकी नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर। देखना है कुल मिलाकर कितने रन मिलेंगे। सही मायनों में क्रिसमस मनाई जा रही है। 5 रनों का तोहफा। कितनी बड़ी गलती की है विकेट कीपर ने, उसके बाद विजय भी बैकअप ठीक तरह से कर नहीं पाए। पंजा मिल गया, जिस पे गेंद पर कोई रन नहीं होना चाहिए था, उस गेंद पर 5 रन, और इसके साथ ही 50 का आंकड़ा भी पार कर लिया है प्रिंस 11 पीसी टीम ने। कुल रन संख्या 3 ओवर के बाद 53 रन, 3 विकेटों के नुकसान पर, यानी कि अब बचे हुए 2 ओवर्स में मात्र 13 रन चाहिए जीतने के लिए। जीत के बेहद करीब नजर आ रही है प्रिंस 11 पीसी टीम। दूसरी तरफ जय सावराई एलकुंदे टीम है, जिनके बल्लेबाजों ने अच्छा काम किया, बड़ा टोटल खड़ा किया, 65 रन बनाए, लेकिन उसको बचाने में कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि असफल हो रहे हैं गेंदबाज। अभी भी हालांकि मैच समाप्त नहीं हुआ है। 12 गेंदे 13 रन, ऐसे समीकरण कई बार टेनिस बॉल क्रिकेट में हमने देखे हैं, जो बैट्समैन बना नहीं पाए हैं। क्रिकेट के खेल में कुछ भी निश्चित नहीं है। यदि चीज़ें निश्चित होती तो इतने सारे दर्शक इस खेल को प्यार नहीं करते। ये ऐसा खेल है जिसमें ठंडी में भी गर्मी का एहसास होता है, और गर्म मौसम में भी कई खिलाड़ियों के शरीर ठंडे भी पड़ जाते हैं। ऐसा ये खेल है। वातावरण में थोड़ी सी गर्मी ज़रूर है, और मैच में भी अभी भी गर्मी बरकरार है, लेकिन अच्छी गेंदबाजी करनी होगी, आखिर तक लेकर जाना होगा इस मैच को गेंदबाजों को। नेवर लेकर अक्षय, किफायती बॉलिंग की जरूरत, कुछ विकेट्स निकालने होंगे। लोअर फुल टॉस लॉफ्ट करना चाहते थे, इनसाइड एज लेकर गेंद जा रही है वाइड शॉट फाइन लेग पर। अच्छा एफर्ट फील्डर का, गेंद को रोका है उन्होंने, लेकिन तब तक 1 रन पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज। स्ट्राइक अब विजय के पास। विजय ने एक सिरा संभाला हुआ है, और क्या शानदार बैटिंग की है उन्होंने। शुरुआत से ही पॉजिटिव एटीट्यूड उनका नजर आया है, सकारात्मक सोच के साथ बैटिंग की है उन्होंने, और उन्हीं की पारी की बदौलत इस समय बहुत अच्छी स्थिति में है प्रिंस 11 पीसी टीम। 28 पर बैटिंग कर रहे हैं, जिसमें 3 छक्के लगाए हैं और 2 खूबसूरत चौके। ऑफसाइड में ज्यादातर उन्होंने शॉट्स खेले हैं। अक्षय की अगली गेंद इस बार ऑन साइड में घुमा दिया है, फुल टॉस गेंद गैप में निकाल दिया है, नहीं रोक पाएंगे फील्डर, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। देखने को नहीं मिला है विजय द्वारा। गेंद के मेरिट पर बैटिंग की है, जब ऑफसाइड में जगह मिली है तो कवर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से दर्शनीय ड्राइव्स खेले हैं, और जब कमजोर गेंदें, फुल टॉस गेंदें मिली है तो ऑन साइड में भी अच्छे शॉट्स, जैसा कि पिछला स्ट्रोक था स्क्वायर लेग फील्डर को बीट करते हुए। ओ ये ऑन द राइज खेल दिया है, क्या कमाल का शॉट है, अद्भुत स्ट्रोक, 6 रन। भी देखने को मिल रहा है इस स्ट्रोक द्वारा। विजय की बैटिंग देखने के बाद लगता है कि बल्लेबाजी करना दुनिया का सबसे आसान काम है। जीत के बेहद करीब है पीसी टीम, 2 रन मात्र दूर है जीत की दहलीज पर प्रिंस 11 पीसी।
और देखिए अब तो काम आसान हो गया है, हल्के से ढकेल दिया है डीप पॉइंट की तरफ। बड़े ही इत्मीनान के साथ एक रन पूरा करते हुए बैट्समैन सूझबूझ भरी पारी खेली है विजय पाटिल ने, और वाकई में सभी के दिलों पर छा गए हैं इस समय विजय पाटिल, मैन फ्रॉम पीसी। स्कोर्स लेवल हो चुके हैं। एलकुंदे टीम के गेंदबाजों का निराशाजनक प्रदर्शन देखने को मिला है। बल्लेबाजी अच्छी रही लेकिन गेंदबाजों ने निराश किया। आखिरी रन वो भी दे दिया है तोहफे के रूप में, वाइट गेंद, और इसके साथ ये मैच जीत लिया है प्रिंस 11 पीसे टीम ने। 7 विकेटों से बहुत ही बड़ी जीत दर्ज की है पहले राउंड के इस मैच में। मात दी है उन्होंने जय सावराई एलकुंदे जैसी बड़ी टीम को। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस प्रिंस 11 पीसे एंड हार्ड लक जय सावराई एलकुंदे। मैन ऑफ द मैच खिलाड़ी वन एंड ओनली विजय पाटिल, 39 रनों की नाबाद मैच विनिंग पारी जिसमें उन्होंने 4 शानदार छक्के लगाए और 3 गजब के चौके। जो कहा जाता है ना कि फॉर्म इज टेम्पररी एंड क्लास इज परमानेंट, वाकई में विजय का क्लास उच्च कोटि का क्लास है और उच्च कोटि की ये पारी उनकी देखने को मिली है। हालांकि पूर्व में भी इस मैदान पर वो कई अच्छी पारियां खेल चुके हैं। हमने लोनार्ड परिसर में कई ज़बरदस्त पारियां उनकी हमने देखी हुई है, लेकिन आज बड़े दिनों के बाद उनकी विंटेज बॅटिंग देखने को मिली। तर सामनावीराचा पुरस्कार आपण लगेच व्यासपीठावर देणार आहोत। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गणेश भंडारी यांना सर्वप्रथम विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे। त्यानंतर आमणेगावचे उद्योजक सन्माननीय मनोहर केणे यांना देखील मी विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक द्यायचे आहेत। भरपूर पारितोषिक आहेत। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून सर्व स्पॉन्सरचे देखील आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय। भावी स्पोर्ट्स किरवली संघाच्या वतीनं मनोहर केणे यांच्या शुभ हस्ते आपण ॲपी फीस देतोय। आमचे बंधुराज विजय घरत यांना विनंती करतोय पुढील पारितोषिक द्यायचं आहे, कॅप आहे। त्यानंतर योगेश बजागे व्यासपीठावर आहेत, त्यांना देखील मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक द्यायचं आहे। योगेश बजागे, येस, भरपूर पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय। पारितोषिकांचा वर्षाव आहे आणि चौकार षटकारांचा वर्षाव देखील पाहायला मिळाला विजय यांच्या बॅटमधून। मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स विजय, वेल डन, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला तसेच तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर दुसऱ्या फेरीत पोहोचलेला आहे प्रिन्स 11 पीसी संघ आणि आता दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे आपण जातोय। दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध माऊली स्पोर्ट्स आमणे। टॉस जिंकलाय माऊली स्पोर्ट्स आमणे टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सामन्याला सुरुवात होत